या लोकांना त्यांचा इनर कॉन्शियस सतत सांगत असतो, जसा गडकरी साहेबांचा इनर कॉन्शियस आहे की जे झालंय ते चूक झालंय, जे झालंय ते अन्याय आहे. पण अडचण काय आहे की चंद्रकांत दादांना किंवा चंद्रशेखर बावनकुळेंना सतत फडणवीसांची बाजू यासाठी घ्यावी लागते. ते माफीचे साक्षीदार झालेले आहेत आणि काही केल्या आपण जरा जरी काही बोलायला गेलो तर फडणवीस आपल्याला लगेच आपला मार्ग साफ करतील ही भीती असते. त्यामुळे त्यांना नाईलाजाने कधी कधी फडणवीसांची बाजू घ्यावी लागते. इतकंच काय. पण शिवसेना म्हणजे एकीकडे कोर्टामध्ये निर्णय प्रलंबित असताना अशा पद्धतीनं थेटपणे त्यांनी म्हटलेलं आहे. नाही नाही नाही, ह्याचा अर्थ असा आहे की त्यांचं कसं असतं माहितीये का, ऑल टाइम तुमचं जेव्हा तुम्ही बेसावत असता आणि तुमच्या लक्षात नाही की आता तुम्हाला खोटं बोलायचंय, तेव्हा आपसुक तुमच्या तोंडून खरं निघून जातं. तसं काहीसं चंद्रकांत दादांचं झालंय की त्यांच्या तोंडातनं खरं निघून जातं. तेवढंच कशाला, एकनाथ शिंदे अगदी एका कॉन्क्लेव्ह मध्ये म्हणतात, पूर्वी जेव्हा मी शिवसेनेत होतो, याचा अर्थ ते मान्य करतात की आता ते शिवसेनेत नाहीत, आता ते एका चोरी केलेल्या गटात आहेत. ओरिजिनल शिवसेना ही सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत आहे. अजितदादांनी असं विधान केलेलं आहे की सारखी सारखी काय कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना, वादग्रस्त विधान आहे. दादा आहेत बाबा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.